आमचे मान्यवरांचं सहर्ष स्वागत असेल. तुम्ही बघता मित्रांनो, फ्रेश स्मृती चषक 2025 हे शानदार भव्य असं आयोजन आपल्याला बघायला मिळतं गावदेवी भेंडीपाडा ए संघाकडनं. तर सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच दिवस राहिला होता तो म्हणजे चे अंबे स्पोर्ट डोंगरीपाडा या संघाचा. त्याच्यानंतर आपण बघितलं ते म्हणजे बाबा स्पोर्ट रेल्वे कॉम्पिटिशन याने नुकताच सामना जिंकलाय आणि आता मात्र चार संघामधून कुठचा संघ वर येईल याकडे फाईट चालू असेल. फलंबीची जोडी कृष्णा आणि आकाश. स्ट्राईक वर आहे तो म्हणजे कृष्णा. नॉनस्टनकडे आकाश भोये आणि नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर येतो म्हणजे विकास. पंचांचा इशारा येतोय दोन्ही संघांना देऊया. खूप सारे शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे विकास माळी. पहिले षटक पावरप्ले षटक आणि पावरप्ले षटकामध्ये पहिलाच चेंडू घेऊन जातोय. शुभेच्छा. ओ याला मात्र हलक्या रीतीने चेंडूला खेळला जातोय. चेंडू मात्र शॉट ऑफ एकच धाव, एक धावण्याची धावसंख्या इथे मात्र श्रीगणेश केलं जात आहे. शॉर्ट थर्ड मॅनला आपण चेंडू ट्रॅव्हल होत असताना बघितला. आता मात्र गोलंदाज पुन्हा एकदा विकास राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी स्ट्रायकरकडे आपण बघतोय. बॅटर आकाश भोई सामोर जातोय. ओ याला मात्र स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळला जात आहे. शतरक्षक येतोय. चांगलं शतरक्षण बघायला मिळतं. एकच धाव मिळेल. एक धावण्याशी जास्त काय मिळणार नाहीये. एक धावण्याशी स्वतःच देखील अकाउंट इथे ओपन करत असताना फलंदाज मिस्टर आकाश भोये. कृष्ण विषयी म्हणायचं झालं तर मात्र अष्टपैलू खेळाडू आहे कृष्णा लोखंडे. बराचसा अनुभव त्यांच्या मातीशी आहे. चांगलं क्रिकेट ते खेळतायत सध्याच्या घडीला. बघूया संघाला देखील विश्वास आहे त्यांच्यावर आणि म्हणूनच त्यांना पुढे प्रमोट करण्यात आले. हो या मध्ये जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट स्क्वेअरला क्रिजनला शतरक्षक आहेत 30 सर्कल मध्ये. काय गोलंदाजी केली जाते. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. धावसंख्या ती म्हणजे 3 धावा. चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न होतोय. संत आणि सावध अशी सुरुवात करत असताना दोन्ही बॅटर्स बघायला मिळत आहेत. ओ याला मात्र आडव्या बॅटचा वापर केला होता. चांगल्या चेंडूची समाप्ती बघायला मिळते. यावेळेस मात्र डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आपण बघतो या शतरक्षक आहे 30 फरकाच्या बाहेर. त्याच्यानंतर डीप लॉंग ऑन आहे. त्याच्यानंतर डीप लॉंग अप आहे 30 फरकाच्या बाहेर. यावेळेस स्विच इट व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात येत नाही या चेंडू. एकच धाव, एक धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या झाली ती म्हणजे 5 धावा झालेत. बिनबाद 5 अशी सावध सुरुवात करत असताना जमेची बाजू सांगायचं झालं तर मात्र हे षटक मात्र राहिले ते म्हणजे साई इलेव्हन डोंगरीपाडा संघाच्या बाजूने. कारण चांगली गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये जी गोलंदाजी हवी होती ती मात्र गोलंदाजी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघायचं झालं तर मात्र संत आणि सावध सुरुवात आपण बघायचं झालं तर मात्र साई स्पोर्ट कारखानपाडा संघाकडनं केली जाते.
विनय येतोय नंबर 2चं षटक घेऊन. बघूया एखादा चिमुरडाचा गोलंदाजी मार्कवर मात्र त्याला आमंत्रण दिलं जातंय. विनय पानेरा नंबर 2चं षटक घेऊन येतोय. तर समोर त्याच्या समोर आहे तो म्हणजे मिस्टर कृष्णा लोखंडे. ओ याला मात्र चेंडूला केलं जातं बॅकवर्ड स्क्वेअरला गेलेला क्षेत्ररक्षक थोडासा बंबल होतोय. त्याचं प्रात्यय म्हणजे इथे मात्र 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? मात्र कृष्णा लोखंडे 2 धावांवर समाधान मांडतायत. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 या आकड्यावर. आतापर्यंत कृष्णा खेळतोय तो म्हणजे 5 धावांवर 4 चेंडूचा त्यांनी सामना केलाय. त्याच्यानंतर आकाश बघायला जायला तर मात्र 3 चेंडूचा सामना केलाय आणि 2 धावांवर खेळतोय. हो याला मध्ये स्विच इट मात्र जास्त काही धावा मिळणार नाही. कव्हर पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं. एकच धाव, एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 8 या आकड्यावर. प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज मोठे पटके करण्याचे मात्र यश काय आतापर्यंत मिळालं नाहीये. ओ यामध्ये जोरदार करण्याचा मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्सले चेंडूला कलेक्ट करतील तोपर्यंत 2 धावा कृष्णा आणि आकाशाच्या मार्फत. 2 धावांशी जास्त काय मिळणार नाहीये. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे 10 या आकड्यावर. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते म्हणजे 3 दुसऱ्या षटकातील. विनय पुन्हा एकदा यंग खेळाडू बघायला मिळतोय गोलंदाज विनय. यावेळेस मात्र स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळलाय. एकदा मिळेल दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? मात्र नाही. कृष्णा मात्र थांबून जातोय. आकाशाला 1 धावण्याशी जास्त काय मिळणार नाहीये. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 11 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू बाकी. गोलंदाज विनय. ओ याला मात्र चेंडूला खेळल्याबद्दल डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला उचलेल तोपर्यंत दुसरी धाव घेत असताना परतावं लागेल ते म्हणजे मिस्टर कृष्णा लोखंडे याला. बॅक टू द पवेलियन. पहिला हादरा बसला जातोय तो म्हणजे साई स्पोर्ट कारखानपाडा संघाला. तो म्हणजे कृष्णा लोखंड्याच्या रूपाने 12 धावसंख्येवर. ओ याला मात्र हवेपर्यंत ब्रॉडी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाहीये. 2 षटकाची समाप्ती झाली आहे. 6च्या फरफरने आतापर्यंत चालतोय तो म्हणजे कारखानपाडा संघ. 12 धावा झाल्यात. गडी बाद झाला तो म्हणजे 1-2 षटकाच्या समाप्तीनंतर आकाश दुसरा आपण बघतोय तो थोडासा संघर्ष करतोय. येणाऱ्या 2 षटकामध्ये किती धावा बनवेल हे नक्कीच आपण ऐकूया. तोपर्यंत एक डीजे ब्रेक घेऊया आणि लगेच येऊया मैदानाच्या. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. तर अंकुश तांबडे यांना आम्ही विनंती करतो त्यांनी मंचावरून बसायचं आहे. नंबर 3चं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजाचं नाव तो म्हणजे रुपेश सोमन. नंबर 3चा गोलंदाज. काय कमालीची गोलंदाजी केली जाते. साई लेव्हंट डोंगरीपाडा संघ आतापर्यंत जखडून ठेवलंय. मोठे पटक्यापासून थोडस वंचित ठेवलंय कारखानपाडा संघाला. यावेळेस मात्र चेंडू मात्र हवाई सफर करतोय. निघून जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर.
सीमारेषा पार. षटकार. तर प्रसाद आल्या आल्या आपल्या षटकाराची खातं खोलतोय. प्रसाद अप्रतिम फलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकाराची खातं खोलल्या जात आहे. आकाश दुसऱ्या बाजूला स्ट्रगल करतोय. नवीन बॅटर बघायला मिळतोय. प्रसाद षटकाराची खातं खोलल्या जाते त्याचं. यावेळी मात्र फुल टॉप डिलिव्हरी. चेंडू उंच गेला. स्वतः गोलंदाज चांगला झेल पकडला जातोय. अप्रतिम झेल पकडला जाते गोलंदाज रुपेश सोमन याच्या मार्फत. बॅक टू द पॅव्हिलियन. प्रसाद याला परतावं लागेल. तर नवीन फलंदाज कीर्ती येतोय खेळण्यासाठी. धाव संख्या आहे ती म्हणजे 18 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 2 गडी बाद झालेत. रुपेश गोलंदाजी मार्कवर आहे आणि सध्या तरी मात्र पूर्णपणे बांधून ठेवले ते म्हणजे साई स्पोर्ट कारखानपाडा संघाला. ओ याला मात्र आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू मात्र येतोय स्क्वेअर लेग रिजनला. स्वतः संजय चेंडूला उचलेल तोपर्यंत एकच धाव मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. एक धाव ही जास्त काय मिळणार नाहीये. धाव संख्या 1 ने पुढे फरकते. जाऊन पोहोचते ते म्हणजे 19 या आकड्यावर. रुपेश सोमन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 15 ते 20 पॉईंटचा रनअप घेत असताना चेंडू टाकून झाले ते म्हणजे 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओ सरप्राईज करणारी डिलिव्हरी बघायला मिळते. काय कमालीची गोलंदाजी केली जाते. जागेवर चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय निर्धार स्वरूपात. सलामीला आलेला आपण बघतोय आकाश थोडाफार स्ट्रगल करतोय आतापर्यंत. 7 चेंडू खेळलेत आणि 5 धावा त्याच्या बॅट मधून आलेत. पुण्यात रुपेश गोलंदाजी मार्कवर राईट ऑफ द विकेटने आकाशसाठी. ओ याला मात्र आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला ट्रॅव्हल होतोय. एक धाव पळून पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेत असताना गडी बाजतोय तो म्हणजे आकाश भोये. जावं लागेल पॅव्हिलियनच्या दिशेने. FD थँक्यू डीजे. तर धाव संख्या ती म्हणजे 20 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 3. नवीन फलंदाज भावेश बाबर येथे करण्यासाठी. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. काय कमालीची गोलंदाजी रुपेश सोमन मार्फत केली जाते. शेवटचा चेंडू या षटकातील भविष्याच्या माहितीसाठी रुपेश. ओ यावेळी मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाही. 3 षटकाची समाप्ती झाली. धाव संख्या ती म्हणजे 20 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 3. डीजे ब्रेक घेऊया आणि लगेच येऊया मैदानाच्या. कम ऑन डीजे.
थँक्यू तर नंबर 4चा षटक घेऊन येतोय तो म्हणजे मिस्टर विजय माळी. 4थं षटक घेऊन येतोय. तर स्ट्रायकरकडे आपण बघतो कीर्ती याला. यावेळी मात्र शॉर्ट पिच चेंडू, त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू मात्र निघून जातोय. 4 धावांसाठी. तर या 4 धावेची रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे या चेंडूला नक्कीच गॅदर करण्याचा प्रयत्न झाला होता. सूर्याची किरण कदाचित डोळ्यावर आली असावीत. यावेळी मात्र ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू अवंताच्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल. नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाने वाईट साठी. तर नक्कीच वाईड आहे हा. नक्कीच एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 25 या आकड्यावर. पुन्हा एकदा विजय माळी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना राईट ऑर्ध विकेटने यावेळेस मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इनसाइड आउटचा फटका नक्कीच खेळायला हवा होता, मात्र तसं काही होत नाही. निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. हो यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू बघतोय शॉर्ट स्क्वेअर क्रिजनला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, तोपर्यंत एकच धाव मिळेल. एक धावण्याची जास्त काय मिळणार नाही. एक या धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 27 या आकड्यावर. प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघतोय साई स्पोर्ट कारखानपाडा संघ. धावसंख्या म्हणजे 27 धावा. भावेश आता मात्र स्ट्राईक त्यांच्याकडे येते. यावेळेस मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाहीये. चेंडू पाहतोय निर्धाव स्वरूपात डॉटच्या स्वरूपात. कमालीची गोलंदाजी केली जाते गोलंदाज विजय माळी मार्फत. ओ यावेळी मात्र ऑफस्टिक सोडून जाणार चेंडू. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत लगेच येतोय की हा अवंतच्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते ती म्हणजे 28 या आकड्यावर. 4 षटकांमध्ये बघूया किती धावा आतापर्यंत जमवेल कारखानपाडा संघ. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र ऑफस्टिक पुन्हा एकदा. रिव्ह्यू संपलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाचे, त्यामुळे रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. धावसंख्या आहे ती म्हणजे 29 धावा. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र लेग स्टिक सोडून जातोय. पुन्हा एकदा अवंताच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या ती म्हणजे 30 धावा.
गडी बाद झाले आतापर्यंत 3. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडासा कानमंत्र दिला जातो यष्टीरक्षा मार्फत की तुम्ही चांगली गोलंदाजी करता. आतापर्यंत बघायचं झालं तर मात्र आतापर्यंत 4 ते 5 वाईट हाताळले गेलेत विजय मार्फत. यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला होता विजय मार्फत. एक धाव पळून पूर्ण केली, दुसरी धाव केली ते पळून पूर्ण केली व त्या तिसऱ्याचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव घेत असताना मात्र भावेशाला परतावं लागेल. अच्छा नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानाच्या आत येतो म्हणजे मिस्टर संदीप येतोय. संदीप मोकाशी. आतापर्यंत गडी बाद झाले म्हणजे 4 गडी बाद झालेत. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या इनिंग मधला. स्ट्रायकरकडे फलंदाज कीर्ती बघायला मिळतोय. यावेळेस उंच गेला चेंडू. इथे मात्र जेलची संधी आली होती. जेल इथे सुटला जातो, जीवनदान दिले जाते. आतापर्यंत तिसरी धाव देखील इथे पळून पूर्ण केली जाते. चौथ्याचा प्रयत्न होतोय माझा. चौथी धाव घेत असताना कीर्ती बाद होतोय. तर जिंकण्यासाठी 35 धावा झालेत आणि 36 धावांचं टार्गेट असेल. 35 धावा झालेत आणि 36 धावांचं टार्गेट असेल. तर नक्कीच उद्याचे सामने या प्रकारे असतील. जय मल्हार स्पोर्ट खोलांडे वर्सेस जय अंबिका स्पोर्ट करारपाडा. त्याच्यानंतर दुसरा सामना असेल केतकी बॉईज खंडीपाडा वर्सेस महिंद्रा स्पोर्ट नागळे. त्याच्यानंतर युनिटी स्पोर्ट चिंचोडी वर्सेस जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा. त्याच्यानंतर टायगर स्पोर्ट बीबीपाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर ए. आणि त्याच्यानंतर शिवशक्ती सागपाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट पोमण. आणि शेवटचा सामना असेल आई सोनसरी स्पोर्ट तांबडमार वर्सेस रुद्राक्ष स्पोर्ट चिंचोटी. असा मात्र उद्याचा लॉट असेल. बघूया 36 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील, काय होतं काय घडेल या 4 षटकांमध्ये नक्कीच आपल्याला समजलं जाईल. 9च्या सरासरीने चालावं लागेल. ते
साई 11 डोंगरीपाडा संघाला प्रति षटकामध्ये 9च्या फरफरीने चालावं लागेल. चला बॅटर्स पाठवून द्या लगेच, मी विनंती करतोय. साई 11 डोंगरीपाडा संघ जर या धावा रोखायच्या असतील तर नक्कीच विकेट घ्यावे लागतील. साई स्पोर्ट कारखानपाडा संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर आजच्या दिवशी मात्र नक्कीच आपण बघितलं जय अंबे स्पोर्ट डोंगरीपाडा संघ खेळला, अप्रतिम परफॉर्मन्स दाखवला. त्याच्यानंतर आपण बघितलं त्याच्यानंतर बाबा स्पोर्ट कामन यांनी देखील अप्रतिम परफॉर्मन्स दाखवलाय, तो देखील वर आलाय. आणि या 4 मधून कुठचा संघ येईल याकडे ही बिग फाईट चालू आहे. सलामीची जोडी आपण बघतोय महेंद्र आणि भालचंद्र अशी सलामीची जोडी बघायला मिळते. तर नंबर 1 चा गोंदाजी मार्कवर येतोय, तो म्हणजे मिस्टर संदीप. संदीप मोकाशी येतोय नंबर 1 चा गोलंदाज. बघूया पॉवर प्ले षटक आणि स्ट्राईक एंडकडे आपण बघतोय भालचंद्र. पहिला चेंडू, ओ यावेळेस मात्र हलक्या रीतीने चेंडूला खेळला जात आहे. चेंडू बघतोय इथे मात्र स्केअरलेक रिजनला चेंडूला अडवलंय. एकच धाव, एक धावण्याची भालचंद्र स्वतःचं खातं खोलतोय आणि संघाचं इथे खातं खोललं जात आहे. एक धावण्याची फ्री गणेशा केला जातोय. नवीन फलंदाज आता मात्र सामोर येतो म्हणजे महेश. तर संदीप दुसरा चेंडू घेऊन जाईल. ओ याला मात्र फुल टॉप डिलिव्हरी, पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू आणि 4+1 अशा धावा मात्र ऍड केल्या जातील. 5 धावा येतात या. तर रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय की कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता. लॉंगस्टॉप रिजनला 4 धावा इथे मिळायला गेल्यात. भीमर चेंडू होता, फ्रीट असेल. ओ याला उंच गेला चेंडू, शतरक्षक आहेत. झेल इथे पकडला जातोय, मात्र फ्रीट आपल्या कारणाने नक्कीच विकेट मिळणार नाही. या फ्रीट असेल तर नक्कीच एकतर रनआउटच्या स्वरूपात तुम्ही विकेट घेऊ शकता. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकते, जाऊन पोहोचते म्हणजे 7 या आकड्यावर जिंकण्यासाठी 36 धावांचं टार्गेट ठेवले. मात्र तिथे मात्र पाठला केला जातोय. ओ याला मात्र हलक्या रीतीने चेंडूला खेळले जात आहे. चेंडू येतोय एक्स्ट्रा कव्हर रिजनला, शतरक्षक आहेत. चेंडूला उचलेल तोपर्यंत एकच धाव. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकते, जाऊन पोहोचते म्हणजे 8 या आकड्यावर. महेश आतापर्यंत 2 चेंडूंची 5 धावांवर खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला भालचंद्र 2 धावांची 2 धावांवर खेळतोय. यावेळी मात्र फुल टॉप डिलिव्हरी, त्याचा मात्र पुरेपूर समाचार घेतला जातोय. चेंडू मात्र 1 बाउन्सने बॅकवर्ड फेअरलेग रिजनला 4 धावांसाठी. तर या 4 धावांची धावसंख्या पुढे फरकते, जाऊन पोहोचते म्हणजे 12 या आकड्यावर. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओ याला मात्र चेंडूला खेळायचं होतं पॉइंट क्षेत्रामध्ये. इथे मात्र चेंडू मात्र नक्कीच स्वतः गोलंदाजापर्यंत आला होता, मात्र व्यवस्थित चेंडूला कॅरी करू शकला नाही.
चेंडू मात्र निर्धार स्वरूपात. ओ यार मात्र अप्रतिम चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला होता. चेंडू ची होते सांगतात एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 12 धावा बिनबाद 12 अशी सुरुवात बघायला मिळते. 36 धावांचा पाठला करत असताना धावसंख्या ती म्हणजे 12 धावा बिनबाद 12 अशी सुरुवात बघायला मिळते. महेश आतापर्यंत बघायचं झालं तर मात्र 5 चेंडूचा सामना केलाय आणि धावा बनवल्या ते म्हणजे 9. तर दुसऱ्या बाजूला भालचंद्र 2 चेंडूचा सामना केलाय आणि 2 धावा आतापर्यंत बनवलेत. नंबर 2 चा गोलंदाज प्रसाद येतोय. प्रसाद भुजड नंबर 2 चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. पॉवर प्लेचं जे बंधन आहे ते मात्र संपुष्टात आले. 30 फरकाच्या बाहेर मात्र नक्कीच तुम्ही खेळाडू लावू शकता. आता मात्र डीप मध्ये आपण बघू शकतो बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्याच्यानंतर स्क्वेअर लेग रिजनला आपण छत्रक्षक बघू शकतो. डीप मिड विकेटला छत्रक्षक आहे, त्याच्यानंतर डीप लॉंग ऑनला छत्रक्षक बघायला मिळतोय. आणि एक आपला आपण बघू शकतो या डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. प्रसाद पहिला चेंडू घेऊन जातोय. ओ याला मात्र चांगला चेंडू मात्र जातोय काऊ कॉर्नर रिजनला. छत्रक्षक येतोय, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत एक धाव चांगलं छत्रक्षण बघायला मिळतं. एक धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. एक धावण्याची धाव बघा पुढे फरक ते जाऊन पोहोचते म्हणजे 13 या आकड्यावर बिनबाद 13 अशी सुरुवात बघायला मिळते. पुन्हा एकदा प्रसाद राईट आर्म ओव्हर द विकेटने महेश साठी. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला केला जातोय. चेंडू मात्र वन बाउन्सने निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. काय अप्रतिम फटका केलाय, अप्रतिम फटका. या 4 धावण्याची धावसंख्या पुढे फरक ते जाऊन पोहोचते म्हणजे 17 या आकड्यावर. यावेळी मात्र चेंडू मात्र फाईन लेगच्या वरून चेंडूला धाडलंय. सीमा रेषा पार येतोय अजून एकच चौकार. अच्छा वेलकम बॅक. आल्या सर्व पाहुण्यांचं तफेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. काय अप्रतिम सामना चालू आहे, काय फलंदाजी चालू आहे अप्रतिम. महेश मार्फत माफ करायचं आहे. यावेळेस स्विच इट बघूया चेंडू किती धावा देऊन जातोय. तर पंचांचा इशारा येतोय सीमारेषा पार. षटकार स्विच चिटच्या माध्यमातून षटकार प्राप्त केलाय. काय अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला बघायला मिळतं डिबिनच्या माध्यमातून. स्विच चिट काय अप्रतिम खेळलाय.
6 धावा प्राप्त केल्यात. धावसंख्या 6 ने पुढे फरकते. जाऊन पोहोचते म्हणजे 27 या आकड्यावर. ओ यावेळेस मात्र चांगला चेंडू समाप्ती बघायला मिळते. लाईक बाईज बघायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे 27 धावा. गोलंदाज प्रसाद याला थोडासा मार पडला जातोय. धावा त्याच्या विरुद्ध कोऱ्याने मात्र जमा केल्या जात आहेत महेंद्र मार्फत. ओ याला मात्र स्विच इट. इथे मात्र शतरक्षक थोडीशी चुकी करतोय आणि त्याचं प्राप्त म्हणजे इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? मात्र ओव्हरच्या स्वरूपात अजून धावा ऍड केल्या जातील. 3 धावा या ऍड केल्या जातील. 3 धावांची धावसंख्या पुढे फरकेल. जाऊन पोहोचेल ती म्हणजे षटकाची समाप्ती झाली. 30 धावा. धावसंख्या झाली ती म्हणजे 30 धावा. अजूनही 6 धावांची गरज असेल. या षटकामध्ये बघायचं झालं तर मात्र 18 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये संदीप याने 12 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये प्रसाद थोडासा मागणा ठरला जातोय. त्याला धावा आल्यात ते म्हणजे 18 धावा तब्बल. बघा तिसऱ्या षटक कोण घेऊन येईल. साई स्पोर्ट कारखानपाडा संघाकडनं तर आत्मविश्वासाने फलंदाजी करतायत फलंदाज दोन्ही. एका बाजूला आपण बघतोय भालचंद्र तर दुसऱ्या बाजूला महेंद्र. नंबर 3चं षटक घेऊन येतोय म्हणजे कीर्ती भोये येतोय वैयक्तिक पहिलं. तर संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय यावेळेस मात्र लेगस्टिक सोडून जाणार चेंडू. पंचांचा इशारा येतोय अवंताच्या स्वरूपात. धाव ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे फरकेल ती म्हणजे जाऊन पोहोचते ते म्हणजे 31 या आकड्यावर. यावेळेस मात्र हलक्या रीतीने चेंडूला खेळला जात आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. एक धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. 1 ने धावसंख्या पुढे फरकते. जाऊन पोहोचते ते म्हणजे 32 या आकड्यावर. आता मात्र 4 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा कीर्ती गोलंदाजी मार्गावर राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस मात्र चेंडूला खेळलाय. चेंडू मात्र निघून जातोय डीप स्क्वेअर रिजनला सीमारेषा पार आणि विजयी चौकार. आणि या स्पर्धेमधून बाहेर नक्कीच परतावं लागतं ते म्हणजे कारखानपाडा संघाला. नक्कीच या स्पर्धेमध्ये तुम्ही नक्कीच सहभाग दर्शविल्याबद्दल मनपूर्वक आभार. येणाऱ्या स्पर्धेमध्ये नक्कीच तुम्ही चांगला खेळ करा हीच आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतोय. तर थँक्यू डिजे. तर 2 मिनिटं थांबायचं आहे. या मॅचचा मॅच ज्याने 11 धावा 11 चेंडूचा सामना केलाय आणि धावा बनवला ते म्हणजे 27. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच